नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. 7.5 घोड्याची शर्यत भाग 3. झाला साला मा लाल. प्रत्येक स्पीड ब्रेकरला भकारी आणि लाल झालेल्या ट्रॅफिक सिग्नलला मकारी. शिवी पण ठरलेली आणि पुढचं स्पष्टीकरणसुद्धा. अरे हे साले भो स्पीड ब्रेकर रे, एवढे मोठे यांच्या बापाने बांधलेले. गाडीचा पाटा घासून निघतो सगळा. किंवा लाल सिग्नल असेल तर हे मा सिग्नल ना. आयुष्यातल्या 7.5 घोड्यासारखे असतात. एक लागला की एका मागोमाग एक लागत जातात. आता हे घोडे 7.5 कसे असं त्याला आजपर्यंत कोणी विचारलं नाही आणि त्याने स्वतःहून सांगायचा तर सवालच येत नाही. सायनवरून सुसाट निघालेली ती निळी स्कोडा पनवेल क्रॉस करून गोवा हायवेला केव्हा लागली कळलंसुद्धा नाही. पण गल्ल्या गल्ल्यामधून घुशीसारखी फिरत जेव्हा ती एका गुत्त्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा कुठे विशालने काच खाली करून मोकळा श्वास घेतला आणि त्या श्वासासोबत पहिल्या धारेच्या दिशेचा भपकारा त्याच्या नाकात गेला. नेहमी उंची मध्यात खेळणारा विशालने लगेच नाक मुरडलं. नेमका तेव्हाच बबनने बारच्या बाजूला असलेल्या टपरीवरच्या पोराला शिट्टी वाजवून गाडीच्या जवळ बोलवलं. छोटा डॉन बसलाय का वरती? नाही. म्हणजे कोण छोटा डॉन? मला काही माहीत नाही. असा कोणी? तुझ्या आईचा. डोळ्यावरचा मोठा गॉगल आणि तोंडावरचा रुमाल काढून बबनने हक्काची शिवी हसडली. अरे बबन शेठ, तुम्ही हे एवढं सगळं घातले, ओळखलंच नाही मी. आहेत वरती दादा. मी सांगतो तुम्ही आलाय. अरे थोबाड दिसत नसलं तरी आवाज ओळखता येतो का? नाही, ते सांगायचं राहू दे. जा 2 कोल्ड्रिंक्स घेऊन ये वरती. मीच जातो डायरेक्ट. आता बबन शेठ वर जाणार, मग आपण गाडीत वाट बघत थांबायचं की सोबत जायचं, असा विशालच्या डोक्यात विचार येण्यापूर्वी बबनने त्यांचं उत्तर दिलं. तुमच्याकडे हनीमूनला गेल्यावर गाडीतच बसून राहतात का खोलीत पण जातात? तोंड वाकडं करत विशाल गाडीतून खाली उतरला. या बबनची भाषा त्याला कधीच आवडायची नाही. पण अडला हरी बबनचे पायधरी. असे मुंबईतले भरपूर हरी बबनपुढे वाकून उभे होते आणि त्यामुळेच 2 वर्षापासून कागदोपत्री तडीपार असूनसुद्धा बबन अख्ख्या मुंबईत राजरोसपणे फिरत होता. त्या सडलेल्या पत्र्याच्या जिन्यावरून जाताना वरती अलिबाबाची गुहा बघायला मिळेल असं विशालला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. 10 बाय 10च्या त्या खोलीमध्ये शवागारात असावा इतका गारवा होता. सगळीकडे नुसत्या वायरीच जाळं पसरलेलं होतं. अधूनमधून कसले तरी ब्लिंक करणारे मॉनिटर होते आणि या सगळ्यांच्या मधोमध एखादा कोळी जाळं विणून बसावा तसा विकी Y2K चष्मा लावलेल्या मिचमीच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होता. बबन शेठ, तुम्हाला माहीत आहे का, मला या जागेवर पाहुणे आलेले आवडत नाहीत. विकी, आणि मला आठवड्याचा हप्ता कमी आलेला आवडत नाही. पण ते 4 लाख कमी? बबन शेठ अवाक होऊन विकी बबन शेठकडे पाहत राहिला. हां, तुला वाटलं असेल मला कळणार नाही विकी, पण या बबनचा बबन शेठ असाच नाही झाला. 12 भानगडी करून आणि त्या निस्तरताना 13वीचा प्लॅन करायचो म्हणून आज तुला इथं कामाला ठेवू शकतोय. नाहीतर आज पण खालच्या टपरीवर कोणाच्या तरी पानाला चुना लावत बसलो असतो. तेव्हा परत मला चुना लावायचा प्रयत्न केलास तर तुला पानासकट खाऊन थुकून टाकेन. कुठल्या गटारीत जाशील पत्ता पण लागणार नाही कोणाला. त्या दोघांचं भांडण ऐकून विशालची आधीच टरकलेली ते ओळखून बबन शेठ हसत जरा वातावरण थंड करायला बोलायला लागला. अरे विशाल, तू कशाला टेन्शन घेतो? हे आमचं नवरा बायकोचं भांडण असं चालूच राहतं. याची ओळख करून देतो. याचं नाव विकी Y2K. आता Y2K का विचारशील तर त्याची मोठी स्टोरी आहे. 2000 साली जेव्हा एकाच वेळी 3 झिरो सिस्टीममध्ये चालत नव्हते ना, तेव्हा सगळ्याची गाव फाटलेली. मग त्यांनी 2000च्या ऐवजी Y2K वापरायला सुरू केली. त्याच वर्षात अजून एक गपला झाला होता. पगारातली कॉईन ॲडजस्टमेंट काय असतं माहीत आहे का? हा पगारात राऊंड फिगर करायला थोडे पैसे वाढवले किंवा कमी केले जातात म्हणजे पूर्ण रुपया बनतो ट्रान्सफर करायला. विशाल, तू तर हुशार पण आहे रे. तर 2000 सालामध्ये जितक्या पण लोकांचे पगार खाजगी बँकेत होते त्यातल्या 100 मोठ्या बँका आम्ही निवडल्या. त्यांना संपूर्ण वर्षभर कॉईन ॲडजस्टमेंट निगेटिव्ह दिली आणि जी रक्कम कमी केली गेली
ती परत बँकेतसुद्धा गेली नाही. बबन शेठ मग ती आधी या विकीच्या लॅपटॉपमध्ये आणि मग या बबनच्या पोटात गेली. 100 मोठ्या बँका गुणिले त्यातली हजारो पगाराची खाती आणि पगारातली ॲडजस्टमेंट गुणिले 12 महिने. विचार करूनच विशालचं डोकं गरगरायला लागलं. एकदम टाईमवर आता आला तू. पोऱ्याच्या हातातून बाटल्या घेत बबन शेठ म्हणाले, घ्या विशाल शेठ, कोल्ड्रिंक्स घ्या आणि दिमाग थंड होऊ द्या. डोक्यात किती करोडाचा गपला आहे हा हिशोब करून गरम झालं असेल ते. तुम्ही पण घ्या विकी साहेब, 4 लाखाचा कोल्ड्रिंक आहे हा. बबनचा शाल जोडीमधला जोडा विकीला बरोबर बसला. पुढच्या हप्त्यात सगळे उरलेले पैसे पाठवून देतो एकत्र. आता हे साहेबांची सुद्धा ओळख करून घ्या. विकी, याचं नाव विशाल. गेली 2 वर्षे आपण ज्या हिरव्या शेतात घुसायचा विचार करतोय त्या शेतातला एक बैल याच्या हातात लागलाय. बबन शेठ, ग्रीनफील्ड बँकेसाठी हिरवं शेत इतका बोळबोध कोड वापरल्याबद्दल विकीला बबनच्या बुद्धीची कीव आली. पण सध्या शांत राहणंच त्याच्या भलाईचं होतं. तेव्हा शेताची माहिती घेऊन शेतात एंट्री कशी करायची आणि चारा खाऊन बिनबोबाट बाहेर कसं पडायचं याच्यावर काम सुरू करा दोघांनी. ठीक आहे, आज रात्रीपासून काम सुरू होईल. रात्री माझी शिफ्ट असते, मला काम करायला जमणार नाही रात्री. विशाल, कामाची फिकीर माझ्यावर सोड. तू फक्त त्या बैलाला माझ्या दावणीमध्ये आणून बांध, बाकी काम माझं. बबन शेठ बोलले. ठीक आहे, मग तुम्ही बस शेट्टीला सांभाळा, बाकी बैलाला कसं झुलवायचं ते मी बघतो. हां, मला मॅक्सीची मदत लागेल त्यासाठी. विशाल, डन. समज मग सगळ्यांनी आपली आपली कामं करा. पैसे मोजायचं आणि वाटण्या करायचं काम नेहमीप्रमाणे माझ्यावर सोडा. भरपूर पाणी पाजायला लागणार आहे या शेतात आणि पीकसुद्धा तितकंच घ्यायचं आहे. बबन शेठ, चालेल. अचानक काहीतरी आठवल्यासारखे विशाल बडबडला. ते कॉईन ॲडजस्टमेंट्सची कल्पना सुपरमॅनमध्ये होती ना. कल्पना करणं किंवा चित्रपटात पाहणं आणि रिॲलिटीमध्ये आणणं यात जमीन आसमानचा फरक आहे. विशाल शेठ, जसं की मॅक्सी डिस्कॉस्टा सोबत संसार करायचा ही तुमची कल्पना आहे आणि 2000 सालापासून प्रत्येक 2 वर्षांनी त्या 100 बँकांचा पैसे Y2K माझ्या अकाउंटला जमा करतो. ही रिॲलिटी आहे. तेव्हा आता बाकी विचार सोडा आणि कामाला लागा. आपल्याला लेट होतोय निघायला. बबन शेठ आपल्या आतल्या गोष्टीसुद्धा बबनला माहीत असलेल्या बघून विशाल आतल्या आत चरफडला. पण तोंडावर हसू आणून गपचूप गाडीत जाऊन बसण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. पायऱ्या उतरताना बबन शेठ विकीला दिलेली पुसटशी धमकी वजा समज मात्र नक्की त्याच्या कानावर पडली आणि जर का ही गोष्ट तिसऱ्या कोणाला कळली तर मग जीवाला मुकशील फुकट. हा भाग कथेचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.